अमरावती मनपासाठी महायुतीत अद्याप जागा वाटप नाही। जागा वाटपासंदर्भाच्या चर्चेसाठी रवी राणा आता मुंबईमध्ये येणार आहेत। रवी राणा यांनी फडणवीस बावनकुळेंची भेट घेतली आहे। सन्मानपूर्वक जागा द्या रवी राणा यांची मागणी। भाजप 65, शिवसेना 15, युवा स्वाभिमान 17 जागा अशी या ठिकाणी चर्चा सुरू आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप 65 जागा, शिंदेची शिवसेना यांच्याकडे 15 जागा आणि 7 जागा या युवा स्वाभिमान संघटना लढण्याची शक्यता आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा यांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवत आहे। यावर भाजपाने नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले। आम्हाला सुद्धा नको आहे जे चद्दर चढवतात आणि चद्दर चढवून घेणारे लोकांची बाजूनी जे उभे राहतात, जे खुलेआम म्हणतात की चोर आणि गोळ्या मारणारे, चाकू मारणारे लोकांसोबत ते खोडके साहेब उभे आहे, तर असे टेररिस्ट आणि असे क्रिमिनलचे बाजूनी आम्ही सुद्धा युती करायला नकार आहे आमची। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये भूमिका त्यांनी मांडली। शरद पवार गट, कम्युनिस्ट, फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्षासोबत एकत्रितपणे 80 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला। तसेच मनसे, ठाकरे पक्ष, शरद पवार पक्ष, वंचित अशी देखील युतीची या ठिकाणी युती होऊ शकते अशा बैठका या ठिकाणी सुरू आहेत। आज अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि फॉर्मची उचल वगैरे चालू झालेली आहे। या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, त्यानंतर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट आम्ही आजपासून सुरुवात करत आहे की आम्ही एकत्रपणे निवडणूक लढविणार। जे काय जागांचं वाटप असेल ते मी आमच्या आपापल्या समजुतीनुसार व्यवस्थित करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।